आज पुणे येथे शिवजयंतीनिमित्त साळवे गार्डन परिसरात आयोजित शिवचरित्र व्याख्यानादरम्यान काही कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत गोंधळ घातल्याची घटना घडली। घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। परिस्थिती बिघडू नये म्हणून उपस्थित पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। व्याख्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य आणि स्वराज्याच्या विचारावर भाष्य सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली। तर कोर्टामध्ये सुद्धा हा जिहादी कोकाटे वकिलांनी हे जो व्याख्यान ठेवलं होतं, आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते समस्त हिंदू आघाडीने तिकडे आंदोलन करून हा जिहादी कोकाटे तिकडनं पळून गेला। आता ह्या साळवे गार्डनला परमिशन नसताना त्याच्या इथे कार्यक्रम चालू आहे आणि मोठ्या संख्येमध्ये पोलीस बंदोबस्त त्याला कसं काय दिलंय आणि पोलिसांनी आम्हाला झटापट केली आहे, आमचे कपडे फाडायचा प्रयत्न केला। असं का आम्ही गुन्हेगार आहात? आम्ही धर्मरक्षक आहोत, आम्ही गुन्हेगार नाहीये। हा गुन्हेगार हा कोकाटे, जिहादी हा कोकाटे। कधी हा कोकाटे जर मला भेटला, मी किन्नर सेनाचे अध्यक्ष, त्याला चपली मारल्याशिवाय सोडणार नाही। आमच्या महाराजांचा इतिहास, आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, आमच्या देवी देवतांचा इतिहास हा सगळा चुकीचा सांगतोय। याला अच म येत नाही, याला काही माहिती नाही। ज्या माणसाला काही येत नाही त्या माणसाला काही अधिकार नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तोंडामध्ये नाव घ्यायचं। आज एवढ्या पवित्र दिवसाला याला कोणी अधिकार दिलाय इकडे येऊन आमच्या महाराजांचं व्याख्यान करण्याचा? त्याला बाहेर काढा, याला आम्ही चपलीने मारू। जय श्रीराम, जय श्रीराम। विचारतात त्यांना विचारलं का तुम्ही? संपलाय कार्यक्रम। जय श्रीराम, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। कर दो काय करता हेच सांगितलं सगळं मी बोललो नंतर बोलू आपलं वैयक्तिक समजा आपलं कोणा विषय काय अल्लाह बोल, अल्लाह बोल, कोकाटेवर अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, कोकाटेवर अल्लाह बोल। देशद्रोही कोकाट्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। देशद्रोही कोकाट्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। इतिहास सांगतोय। तुम्ही आंदोलन करताय साळवे गार्डनच्या इथे, या पुण्यभूमीवर छत्रपती श्री शिवाजी महाराज असतील, छत्रपती श्री संभाजी महाराज असतील, यांनी यांच्या प्राणाची आहुती दिली हिंदू धर्मासाठी। त्यांनी रयतेचं कल्याणकारी राज्य बनवलं होतं, हिंदू धर्माचं रक्षण केलं होतं। आज ही भगवी टोपी आणि कपाळावर गंध लावतो तो छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यामुळं। आणि हा कोकाटे भडवा त्यांचा इतिहास खोटा सांगतो, त्यांचा इतिहास हा आपल्या देवदेवतांवर अपशब्द वापरतो, त्यांची टिंगल करतो। आणि छत्रपती संभाजी महाराज असतील आणि संत एकनाथ आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांना सुद्धा तो अर्वाच्या भाषेमध्ये बोललेला आहे। आज आम्ही त्याच्या निषेधार्थामध्ये इथं आलो होतो, त्याचं आज इथं या ठिकाणी व्याख्यान होतं। आम्हाला ते व्याख्यान करू द्यायचं नव्हतं। 3 वाजता आम्ही पोलीस प्रशासनाला कळवलं होतं, 3 वाजता आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन सुद्धा दिलं होतं। पोलिसांची परवानगी नसताना त्याचा इथं कार्यक्रम पोलीस प्रोटेक्शन मध्ये पार पडतोय। हे हिंदुत्ववादी सरकार आहे आपलं, हे हिंदुत्ववादी ढोंगी सरकार आहे। मला या पोलीस प्रशासनाला सुद्धा विचारायचं आहे, पगार आपल्याला सरकार देतं की हा कोकाटे देतो? आपण आज शिवजयंती आहे, आज कोंडव्यासारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्सव जोरात चालू आहे आणि इथे बघितलं आपण पोलीस बांधव 70-80 पोलीस बांधव या ठिकाणी जमलेत आणि अख्खा कोंडवा परिसर, येवलेवाडी परिसर हा मोकळा सुटलेला आहे। त्या ठिकाणी जर काही घडलं त्याला जबाबदार हे पोलीस प्रशासन असणार आहे, आम्ही कोणी नसणार आहे। आणि आज आम्ही त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आलोय, तर आम्हाला अटक करण्यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने पिंजरा आणलाय। आम्ही त्या कोकाटेचा जाहीर निषेध करतो। आम्ही त्याला आता इथून घरी जाऊ देणार नाही। जोपर्यंत आम्ही इथं आहे तो कोकाटे कसा बाहेर जातो त्याच्या तोंडाला शाई फासल्याशिवाय त्याला घरी जाणार नाही आम्ही, आणि त्यालाही जाऊ देणार नाही। जय श्रीराम, जय श्रीराम। या कोकाट्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। धर्मविरोधी कोकाट्याचं करायचं काय? जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय।
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की पोलीस आम्हाला जरी ताब्यात घेतलं तर बाकीच्या हिंदुत्ववादी सगळे जे कार्यकर्ते आहेत ते त्याच्या तोंडाला शाई फासल्याशिवाय राहणार नाही. आज आम्हाला अटक करतील पण उद्या कोकटेला महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याचा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही आणि त्याला कार्यक्रम एकही कार्यक्रम त्याचा यशस्वीपणे पार पाडू देणार नाही. जय आणलाय टाकण्यासाठी असं काय मी गुन्हेगार आहे? आम्ही गुन्हेगार नाही, गुन्हेगार तोय आतंकवादी आहे, त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. त्याला आतमध्ये कोमा. हे पोलीस प्रशासन ज्या प्रकारे कारवाई करतंय ना, हा आम्हाला आतमध्ये डाय टाकत, हा आमच्या विचाराच्या विरोधात चाललेली लढाई आहे. हे प्रशासन नक्की कोणासाठी काम करतंय ना, ज्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे, हा हिंदुत्ववादी विचार आहे. नाही, हा हिंदुत्ववादी विचार आहे. सरकार, हे प्रशासन, हे सगळे अधिकारी विकले गेलेले आहेत. आज या कोकाटे सारख्या व्यक्तीला 70-80 जण प्रोटेक्शन देतात. आम्ही तीव्र निषेध करणार आहे. गृहमंत्र्यांना यांची तक्रार करणार आहे की हे प्रशासन विकलं गेलेलं आहे का, यांनी परवानगी कशी दिलेली आहे? असं आम्ही गुन्हेगार असल्यासारखं पोलिसांनी आम्हाला अटक केले. या जियाचं कौतुक करायचं काय? त्याला चप्पे मारायचं आम्ही सोडणार नाही. त्याला बाहेर काढा. त्याचा कार्यक्रम हा जिता दिसन याला काळ पाचणार आहे आम्ही. चला चला भैया. जय श्रीराम. कोकाटे मार खाओ. एक वेळा दोन भाऊ. कोकाटे मार खाओ. एक वेळा दोन भाऊ. कोकाटे मार खाओ. नीम का पत्ता कड़वा है. कोकाटे कड़वा है. नीम का पत्ता कड़वा है. कोकाटे काय 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 या बडव्या कोकाट्याचं करायचं काय? दिलेली आहे, दुपारी दिलेली आहे. मग काय बरोबर आहे? तुम्ही करताय ते बरोबर आहे का? तुम्ही करताय ते कार्यक्रमाला परवानगी नाही. कार्यक्रम होतोय कसा? मला सगळ्यांचा समावेश. बाहेर काढा. बाहेर काढा. कोकाटेला बाहेर काढा. बाहेर काढा. बाहेर काढा. कोकाटेला बाहेर काढा. बाहेर काढा. बाहेर काढा. कोकाटेला बाहेर काढा. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. पारस मोथा यांचा रिपोर्ट.